सरसंघचालक पद सोडेन पण निवृत्ती घेणार नाही. मोहन भागवत यांचे स्पष्ट मत. संघाच्या 100 वर्षाच्या वाटचालीवर प्रकाशझोत टाकला. नव्या सरसंघचालकाबाबत बोलताना ते म्हणाले, संघाचे नेतृत्व करणारी व्यक्ती नेहमीच हिंदू असेल, मग ती कोणत्याही जातीची असो. सरसंघचालक बनण्यासाठी क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि ब्राह्मण ही पात्रता नाही, तर जो हिंदू असेल तोच सरसंघचालक बनेल. वयाची 75 ओलांडले असल्याचे सांगत ते म्हणाले, संघाने आपल्याला काम सुरूच ठेवण्यास सांगितले आहे, पण जर संघाने पद सोडण्यास सांगितले तर आपण लगेच पद सोडायला तयार आहे, त्यांनी स्पष्ट केले. सरसंघचालक पदासाठी कोणतीही निवडणूक होत नाही. क्षेत्रीय आणि विभागीय प्रमुख ही नियुक्ती करतात. वयाच्या 75 नंतर कोणत्याही पदाशिवाय काम करायला हवे असे संकेत आहेत. संघाने सांगितले तर मी पद सोडेन पण कामातून निवृत्त होणार नाही, असेही भागवत म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदीबाबत बोलताना भागवत म्हणाले, अनेक लोक म्हणतात की नरेंद्रभाई हे RSSचे पंतप्रधान आहेत, पण त्यांची पॉलिटिकल पार्टी आहे, ती भाजप आहे, ती वेगळी आहे, पण त्यात खूप स्वयंसेवक आहेत, ते प्रभावी आहेत, असे सांगत भागवत यांनी RSS आणि भाजप पूर्णपणे वेगळे असल्याचे सांगितले.